तर नमस्कार, राम राम मंडळी. आम्ही चाललो आहोत येरमाळ्याच्या यात्रेला, म्हणजेच येडेश्वरी देवीच्या यात्रेला. ते आमचं ग्रामदैवत असल्यामुळे मी, माझी आई, वहिनी, भैया, भाऊजी आणि दिदी आम्ही सगळेजण मिळून जात होतो. जाताना खूप मजा केली गाडीमध्ये. आणि गेल्याच्या नंतर तिथे येरमाळा बस स्टँड अगोदर लागतं आणि त्याच्याच थोडंसं साईडला तिथून आपण चुन्याच्या रानाकडे वळतो. चुन्याच्या रानामध्ये चुना वेचायचा. चुना म्हणजे छोटे छोटे दगड असतात आणि ते दगड तिथं वाहायचे असतात. नंतर घरी बनवलेला जो नैवेद्य असतो त्यामध्ये पुरणाची पोळी, कुरडी, पापडी, भजे, भात वगैरे सगळं आपण तिथे नैवेद्य देवाला दाखवतो. हे बघा, माझ्या वहिनी आणि भैया हे नैवेद्य दाखवत आहेत. तसेच हे झाड आहे, ह्या झाडाला कवड्या पण लागतात, त्यामुळे ह्या झाड शुभ मानलं जातं. इथे येडाई माझा जीव, हे बघा किती छान फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही परड्या वगैरे आपण घरून पीठ घेऊन जायचं असतं. परड्या मध्ये दान करायचं असतं. त्यानंतर आम्ही दान केलं आणि तिथून नंतर आम्ही जेवणाकडे गेलो. हे जेवण आम्ही घरूनच आणलं होतं. तिथे आमराई आहे, म्हणजे आंब्याची अशी मोठी बाग आहे. त्या बागेच्या तिथे आम्ही बसून जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडा आराम केला आणि आम्ही म्हटलं की चला फिरूया, थोडं राहटपाळण्यामध्ये बसूया. मग राहटपाळण्यासाठी बसण्यासाठी आम्ही निघालो. तिथे तिकीट काढलं. तिकीट काढल्यानंतर आम्ही सगळेजण तिथं गेलो. गर्दी काही नव्हती. माझा भैया तर खूपच घाबरतो हे सगळं बघण्यासाठी आणि बसण्यासाठी. आम्ही सगळेजण मजेत हसी मजाक करत आम्ही निघालो. माझा भैया नको मला बसायचं असं म्हणत तरी आम्ही बळजबरी त्याला पाळण्याकडे घेऊन गेल्याच्या नंतर तिथे गर्दी तर कमीच होती, कारण संध्याकाळी 6-7च्या नंतर गर्दी जास्त होते. तिथे लोक राहतात पण. आणि तिथे खूप म्हणजे गाववाले जे असतात तर ते खूप असं मजा मस्ती वगैरे करतात. ते बघा, माझा भैया खूप घाबरत होता, त्यामुळे वहिनी त्याला खूपच हसत होती. वहिनीला पण भीती वाटतच होती, पण तरी पण त्यांनी मोठं मन करून चला म्हणजे बसूयात आता. हे बसल्यानंतर दिदी भाऊजी एका झुल्यामध्ये बसले, मी, वहिनी, नंतर मम्मी भैया बसले आणि असं आम्ही खूप मजा केली. पाळणा हळूहळू खाली खाली होत होता तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं, पण जेव्हा आपण पाळणा खूप मोठ्याने फिरायला लागला तेव्हा असं पोटात खूप कसं तरी होतं. पण खूप छान वाटतं, मजा येते. तुम्ही पण बसलात का? कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आता आम्ही बसण्यासाठी रेडी झालेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात पाळणा चालू होणार आहे. तर आम्हाला खूपच मजा येत आहे. तुम्ही पण नक्की इथे या आणि